माझी जी प्रेग्नन्सी होती ती खूप हाय रिस्क मध्ये होती। मला 4-5 वर्षापासून डायबिटीस आणि बीपीचा त्रास होता आणि ऑलरेडी डेक्स्ट्रोकार्डिया आहे मला। मी जेव्हा आता ही सेकंड टाइम माझी प्रेग्नन्सी जेव्हा राहील 3 महिने झाल्यानंतर मी 2-3 डॉक्टरांकडे गेली, त्यांचं सजेशन घेतलं, पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की अबॉर्शन करावं लागेल। माझी जे डायबिटीस होती ती हाय रिस्क वर जात होती, जरा अनकंट्रोल होती, त्यामुळे सगळ्यांचं सजेशन होतं की अबॉर्शन करून घे, की पुढे हाय रिस्क आहे, तुझ्या तब्येतीला त्रास होण्याची शक्यता आहे। तर मी स्मिता पाटील मॅडमांचं मला नाव कळालं, उमा हॉस्पिटलला आहेत मॅडम म्हणून। मग मी आली तिथे, तर त्यांनी सांगितलं की काही काळजी नको करू, आपण त्यातून सगळा मार्ग काढू। तर मग मी ती प्रेग्नन्सी कंटिन्यू केली आणि कंटिन्यू झाल्यानंतर व्यवस्थित 9 महिन्यानंतर माझी डिलिव्हरी झाली। सिझर झालं डायबिटीसमुळे वगैरे, व्यवस्थित झालं सगळं। बाळ पण व्यवस्थित आहे, मी पण व्यवस्थित आहे। मी सजेस्ट करेल कोणाला जर कधी वाटत असेल काय हाय रिस्क आहे वगैरे, तर तुम्ही स्मिता पाटील मॅडमची भेट घ्या आणि त्यांच्याकडून प्रेग्नन्सी कंटिन्यू करा।